नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। बुधवारी आहे दीप अमावस्या। दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या आयुष्यातील अंधकार, आपल्या घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी व्हावी यासाठी आपण दीप अमावस्या साजरी करत असतो। दीप अमावस्येच्या दिवशी आपण दीपपूजन केल्यानंतर सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात तयार होते। हे दीपा, तू सर्वस्व अग्निरूप आहे, सर्व तेजांमध्ये तू उत्तम तेज आहेस। दीप अमावस्येच्या दिवशी माझ्या पूजेचा तू स्वीकार कर व माझ्या कुटुंबियांना सर्व इच्छा पूर्ण कर, अशी प्रार्थना करून सर्वांनी दीप अमावस्येच्या दिवशी दीपपूजन अवश्य करायचं आहे। तर बघा मित्रांनो, दीप अमावस्येच्या दिवशी दिव्याची पूजा करण्यासाठी या 2 वेळा अधिक योग्य आहे। पहिले म्हणजे जी महिला जितक्या लवकर सकाळी तुम्हाला दिव्याची पूजा करता येईल तितक्या लवकर तुम्ही दिव्याची पूजा करण्याचा प्रयत्न करा। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अगोदर देवपूजा करा, तुळशीची पूजा करा आणि त्यानंतर दिव्याचे पूजन करा। नाहीतर देवपारुष्य आणि तुम्ही दिव्याचं पूजन करता याला काही अर्थ नाही। तुम्ही कोणताही व्रत करा, कोणतीही पूजा करा, पण अगोदर देवपूजा तुम्हाला करून नक्की घ्यायची आहे। त्यानंतर ज्या आपल्या पूजा आहेत त्या आपल्याला करायच्या असतात। देवपूजा झाली की लगेच तुम्ही दिव्याची पूजा करून घेऊ शकता, कारण सकाळी सकाळी दिव्याची पूजा केली की दिवसभर आपल्या घरातील वातावरणामध्ये सकारात्मकता निर्माण होते आणि आपल्या वास्तूमध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि त्यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास जो आहे तो वाढत जातो। जेणेकरून आपल्या घरामध्ये ज्या होणाऱ्या कटकटी आहेत, त्या वास्तुदोषामुळे होणारे जे काही त्रास असतील, भांडणं असतील, या सगळ्या गोष्टीमुळं हळूहळू कमी होऊन ते नकारात्मकता आपल्या घरातून दूर निघून जातात। आणि जर सकाळी आपण दिव्याचे पूजन केलं आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस जो प्रदोष काळ असतो तेव्हा माता लक्ष्मी येण्याची वेळ आपल्या घरामध्ये असते। आपण म्हणतो तर यावेळी परत या दिव्यामध्ये तेल टाकायचं, तूप टाकायचं, दिवे प्रज्वलित करायचे आहेत, परत या दिव्यांना हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा। आणि जर सगळ्या वेळेमध्ये काही कारणाने तुम्हाला दिव्याची पूजा करणं शक्य झाली नाही तर दुसरी उत्तम वेळ म्हणजे संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ। सूर्य मावळण्याच्या 45 मिनिटा अगोदर, सूर्य मावळण्याच्या नंतर 45 मिनिटे हे कालावधी खूप प्रदोष काळ म्हटलं जातं। तर या वेळेमध्ये तुम्ही दिव्याची पूजा करू शकता। तर बघा मित्रांनो, ज्या महिला वर्किंग आहे, सकाळी ज्यांना शक्य होत नाही त्या महिलांनी सकाळी शक्यतो संध्याकाळी सुद्धा तुम्ही पूजन करू शकता। या वेळेमध्ये पूजा करणं म्हणजे तुम्हाला सकाळी उठल्यापासून तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणीपर्यंत वेळेपर्यंत कधी तुम्ही दीपपूजन केलं तरी सुद्धा चालू शकतं। दीपपूजनाच्या 2 पद्धती आहेत, थोडक्यात मी सांगते। या दोन्ही पूजेमध्ये मांडणी सेमच असणार आहे, पण काय आहे ना, पहिल्या पूजेमध्ये आपण सर्व दिवे स्वच्छ करतो तेव्हा त्याची व्यवस्थित मांडणी करतो आणि ज्या दिव्यामध्ये आपण तेल टाकायचं, ज्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे, तूप टाकून सर्व वाती त्यामध्ये लावून प्रज्वलित करायचे आहेत। त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू वस्त्रमाळ फुलं अर्पण करायचे आहेत। त्यानंतर आपण नैवेद्य दाखवला जातो आणि दुसऱ्या पूजेमध्ये सेम या पद्धतीने पूजा केली जाते, पण कणकेचे दिवे बनवले जातात आणि या कणकेच्या दिव्यांनी हे जे सगळे दीपक आहेत ती आपली पूजा केलेली आहे यांनी आपण मुलांना ओवाळलं जातं। तर बघा, आपण कणकेचे दिवे बनवतो तर ते किती बनवावे, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो। तर 5, 7, 9, 11, 21 याप्रमाणे तुम्ही कणकेचे दिवे नक्की बनवू शकता। दिवे बनवून त्या दिव्याला ओवाळू शकता। पण इथे एक खास गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जिथे 99% महिला चुका करत असतात ती म्हणजे जे कणकेचे दिवे बनवतात त्याच्यामध्ये तेल टाकतात आणि लांब वात टाकून त्याने या दिव्याला ओवाळतात। पण एक गोष्ट लक्षात घ्या, कधीही म्हणजे आमच्याकडे तर आहे या गोष्टी लहानपणापासून आमची आजी, पणजी, मावशी, काकू यांनी या गोष्टीचं पालन करतात। बघा, अगदी जे काही माझं घरानं म्हणू शकता, आमच्या आजूबाजूला म्हणू शकता, नियम पाळला जातो तो म्हणजे देवांना कधी तेलाच्या दिव्याने ओवाळलं जात नाही। मनुष्याला म्हणजे आपल्याला कधी तुपाच्या दिव्याने ओवाळलं जात नाही। देवाचं स्थान हे श्रेष्ठ आहे, देवांना नेहमी तुपानेच ओवाळलं जातं। गाईचं तूप आणि फुलवात जे असतं त्यांनीच ओवाळलं जातं। भले तुम्ही लांब वात वापरा, पण त्याच्यामध्ये तूप टाका आणि त्या दिव्याने देवाला ओवाळायचं असतं, पण तेलाच्या दिव्याने कधी देवांना ओवाळायचं नसतं। पण आपल्याला
तर बघा, जेव्हा आपण देवाला पूजा करतो, देवाला आरती करतो, तेव्हा आपण तुपाचा दिवा वापरायचा आहे. आणि जेव्हा आपण मुलांचं औक्षण करतो तेव्हा आपण तेलाचा दिवा आपण वापरू शकता. आपल्या मिस्टरांचा जेव्हा वाढदिवस वगैरे असतो तेव्हा कोणाचं आपण औक्षण करतो त्यावेळी आपण तुपाचा दिवा अजिबात वापरायचा नाही, तेलाचा दिवा वापरायचा आहे. तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये लांबवत करायची, 2 लांबवत एकत्र जोडून असं करून आपण मनुष्याला ओवाळण्यासाठी आपण वापरत असतो. त्यामुळे जे काही आपण कणकेचे दिवे बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला फुलवात लावायची आहे, शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि या दिव्याला आपण दिव्यांना ओवाळायचं आहे. आपण जे दिव्यांची पूजा केलेली आहे त्या दिव्यांना आपल्याला ओवाळायचं आहे, तेलाच्या दिव्यांनी ओवाळायचं नाही. बऱ्याच भागामध्ये आपण जे काही दिवे बनवलेले आहेत दिव्यांना ओवाळण्यासाठी कणकेचे याच दिव्यांनी मुलांना सुद्धा ओवाळलं जातं. पण मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुपाच्या दिव्यांनी मुलांना ओवाळू नये आणि तेलाच्या दिव्यांनी देवाला ओवाळू नये. म्हणजेच काय, तर शक्यतो तुम्ही हे जे दिवे आहेत ते कणकेचे जे आपण बनवलेले आहेत त्यांनी मुलांना ओवाळू नका. पण शेवटी बघा, तुमची मर्जी. आता भरपूर जणांचा असा प्रश्न असतो की मुलांना कधी ओवाळायचं. तर बघा, तुम्ही दिव्यांची पूजा सकाळी करा किंवा तुम्ही दिव्यांची पूजा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करा. मुलांना संध्याकाळी प्रदोष काळामध्येच आपल्याला ओवाळायचं आहे. आणि जे काही मुलं मुली आपल्या घरामध्ये आहेत त्यांना बसण्यासाठी पाट किंवा आसन टाकायचं, त्यांच्यासमोर रांगोळी काढायची आणि डोक्यावरती काहीतरी घ्यायला हातरुमाल वगैरे द्यायचा आणि एक तामण तयार करायचं आणि त्यामध्ये कणकेचे 2 दिवे बनवायचे. त्यामध्ये त्या दिव्यामध्ये आपण तेल जे कोणतं तुम्ही रोज वापरता, खाण्याचं असू दे, देवपूजेसाठी वापरता, ते तेल टाकायचं. 2 लांब वाती घ्यायच्या आणि हे एकत्र जोडायच्या आणि त्यामध्ये या दोन्ही दिव्यामध्ये टाकायच्या आणि हे कणकेचे दिवे आपल्याला ओवाळायचे आहे. हो, हे कणकेचे दिवेच ओवाळण्यासाठी जे काही आपण दिवे बनवतो त्या दीपांना ओवाळण्यासाठी जे काही आपण दिवे बनवतो त्यामध्ये थोडीशी हळद आपल्याला चिमूटभर टाकायची आहे, मीठ टाकायचं नाही. आणि एक मुठी जो दिवे बनवायचा आणि त्या दिव्यांना ओवाळण्यासाठी सुद्धा एक मुठी दिवे बनवायचे आहेत. 2 दिवे त्याचबरोबर तामणामध्ये घ्यायचा आहे, कुंकू घ्यायचं आहे आणि एक सोन्याची अंगठी, कानातले, जे काही तुमची सोन्याची जी वस्तू असेल ते औक्षण करण्यासाठी घ्यायची आहे. एक सुपारी घ्यायची आहे, थोड्याशा अक्षता डोक्यावर टाकायच्या आहेत आणि नंतर आपल्याला कापूससुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. सुरुवातीला मुलांना गंध लावायचा आहे, त्यानंतर डोक्यावरती अक्षता टाकायची आहे, त्यानंतर सुपारी घेऊन आपल्याला मुलांना कपाळाला लावून ओवाळायचं आहे. त्यानंतर जे काही सोनं घेतलं असेल त्यांना परत आपण ओवाळायचं आहे आणि त्यानंतर जो काही कापूस असेल मुलांच्या डोक्यावरून ठेवायचा आहे. कापसाचा अर्थ असा आहे की कापूस जसा पांढरा आहे तोपर्यंत माणूस आपल्या मुलांचे केस पांढरे होईपर्यंत त्यांना उदंड आयुष्य लाभावं म्हणून कापूस जो आहे तो आपल्या मुलांचं औक्षण करताना वापरायचा आहे. कोणालाही ओवाळताना डोक्यावर ठेवायचा असतो, म्हणून कापूस ठेवून झाल्यानंतर मग आपल्याला मुलांना ओवाळायचं आहे. जेव्हा आपण जो दिवे लावलेले आहेत ते ओवाळतो तर अगदी मुलांच्या चेहऱ्यावरून गोल आपल्याला ओवाळायचं आहे, जेणेकरून जे काही दिवे आहेत त्यांचं जे काही तेज आहे ते आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरती उमटावं आणि त्या तेजाप्रमाणे आपल्या मुलांनी आयुष्यामध्ये प्रगती करावी असा त्याचा अर्थ होतो. तर याप्रमाणे तुम्ही मुलांना ओवाळायचं आहे. आता बऱ्याच जणांचे मुलं मुली जे काही असतील ते बाहेरगावी शिकण्यासाठी असतील, नोकरीसाठी असतील, बाहेर देशात असतील, तर या वेळेला काय करायचं, दीपपूजन झाल्यानंतर असं तामण तयार करायचं आणि पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर 4ही दिशेला ते आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. आणि त्या दिशेला थोड्या थोड्या अक्षता टाकायच्या. जिथे दीपपूजन केलेलं आहे तिथे आपण जे काही आसन असेल त्यांच्यावर उभं राहायचं आणि सुरुवातीला पूर्वेला, नंतर पश्चिमेला, नंतर उत्तरेला आणि नंतर दक्षिणेला किंवा कोणत्याही दिशेला करू शकता. तुम्हाला फक्त एकच दिशेचं नाव सांगितलं असं 4ही दिशांना तुम्ही ओवाळून घ्यायचं आहे आणि थोड्या अक्षता सगळीकडे शिंपडायच्या आहेत. याप्रमाणे तुम्ही मुलं बाहेरगावी असतील तर ओवाळू शकता. या दिव्यांच्या पूजनाची उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर आपल्याला करायची आहे. जेव्हा आपण देवपूजा वगैरे करतो त्यावेळेस आपल्याला करायची आहे. उत्तर पूजा करण्यासाठी हे जे सगळे दिवे आहेत यातला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि जी काही पूजा मांडणी आहे यावर अक्षता अर्पण करायची आहेत आणि जी काही चूक भूल झाली असेल त्यासाठी दिव्याला माफी मागायची आहे आणि दिवे जागच्या जागी स्वच्छ करून धुवून पुसून ठेवून द्यायचे आहेत आणि जो प्रज्वलित केलेला दिवा आहे त्याला शांत करायचा नाही. तो त्या दिवशी तो उचलायचा नाही आणि देवघरासमोर किंवा तुळशीसमोर ठेवायचा आहे. आणि जी काही तुमची सुपारी गणपतीच्या स्थापनेसाठी घेतली असेल ती तशीच ठेवायची आणि परत काही
कोणती पूजा असेल तर ते गणपती स्वरूप तुम्ही वापरू शकता. अशी आपल्याला दिव्याची पूजा आपल्याला साजरी करायची आहे. आपण जे काही कणकेचे दिवे बनवले आहेत तर ते दिवे वरचे दिवे तुम्ही जर कणकेचे दिवे गूळ टाकून नाही उकडून वगैरे बनवले असतील तर खाल्ले सुद्धा जातात. बऱ्याच भागामध्ये तुम्ही कच्चे दिवे बनवलेले असेल तर त्यातले वात काढून घ्यायचे आणि तुम्ही गाईला वगैरे खायला घालू शकता. तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं मोठं झाड वगैरे असेल तिथे छोटे छोटे हे गोळे करून तुम्ही टाकू शकता. बरेच असे पक्षी प्राणी हे दिवे खात असतात. त्यामुळे आजूबाजूला किंवा वाहतं पाणी असेल दिव्यांचे छोटे छोटे गोळे करून तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा टाकू शकता. म्हणजे मासे खातील आणि उकडलेले असेल तर तुम्ही खाऊ सुद्धा शकता. याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. आणि